अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 10 मध्ये आपण हेल्पिंग वर्ब्स शिकलो होतो. आज आपल्या पार्ट 11 मध्ये आपण आज्ञा आणि आदेश किंवा विनंती व्यक्त करण्यासाठी आणि सूचना किंवा सल्ला देण्याची वाक्य बघणार आहोत. सेंटेन्सेस ऑफ ऑर्डर अँड रिक्वेस्ट. या वाक्यांना कोणतेही टेन्स लागत नाही. यांना अनिवार्य वाक्य असेही म्हणतात. या वाक्यांना विषयाची गरज नसते. अनिवार्य वाक्यात वापरलेले क्रियापद नेहमी साध्या वर्तमान काळातील असावेत. सिंपल प्रेझेंट टेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस याला असेही म्हणतात. चला तर सुरुवात करूयात. पण त्याआधी आपल्या चॅनलला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की प्रेस करा. अजून एक विनंती आहे, ज्यांनी अजून पार्ट 1 to 10 पाहिले नसतील किंवा मिस झाले असतील त्यांनीसुद्धा कृपया आधी हे 1 to 10 पार्ट्स स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला या सर्व एपिसोड्सची लिंक लागेल. ठीक आहे. चला तर सुरुवात करूयात. ही छोटी छोटी वाक्येसुद्धा आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी खूप मदत करतात. तर पहिले वाक्य बघूयात. मला बघू देत. लेट मी सी. मला बघू देत. लेट मी सी. नेक्स्ट. विनोद करू नका. डोंट कट जोक्स. विनोद करू नका. डोंट कट जोक्स. काळजी करू नका. डोंट वरी. काळजी करू नका. डोंट वरी. कृपया पुन्हा प्रयत्न करा. प्लीज ट्राय अगेन. कृपया पुन्हा प्रयत्न करा. प्लीज ट्राय अगेन. नेक्स्ट. जिभेवर ताबा ठेवा. होल्ड युअर टंग किंवा माइंड युअर वर्ड्स. जिभेवर ताबा ठेवा. होल्ड युअर टंग किंवा माइंड युअर वर्ड्स. मुद्द्यावर या. कम टू द पॉइंट. मुद्द्यावर या. कम टू द पॉइंट. नेक्स्ट. मूर्ख होऊ नका. डोंट बी सिली. मूर्ख होऊ नका. डोंट बी सिली. जागा रिकामी करा. वेकेट द प्लेस. जागा रिकामी करा. वेकेट द प्लेस. नेक्स्ट. समजून घेण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू अंडरस्टँड. हे पॅकेट कुरिअरने पाठवा. सेंड दिस पॅकेट बाय कुरिअर. हे पॅकेट कुरिअरने पाठवा. सेंड दिस पॅकेट बाय कुरिअर. नेक्स्ट. तुमचे मन बोला किंवा तुमच्या मनातले बोला. स्पीक युअर माइंड. तुमचे मन बोला किंवा तुमच्या मनातले बोला. स्पीक युअर माइंड. कृपया मला मदत करा. प्लीज हेल्प मी. कृपया मला मदत करा. प्लीज हेल्प मी. नेक्स्ट. कृपया संपर्कात रहा. प्लीज कीप इन टच. कृपया संपर्कात रहा. प्लीज कीप इन टच. तू तुझे कामात लक्ष घाल किंवा तू तुझ्या कामात लक्ष घाल. माइंड युअर ओन बिझनेस. तू तुझे कामात लक्ष घाल किंवा तू तुझ्या कामात लक्ष घाल. माइंड युअर ओन बिझनेस. नेक्स्ट. स्वतःवर विश्वास ठेवा. हॅव फेथ इन युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा. हॅव फेथ इन युअर सेल्फ. तुम्ही काम करत असताना काम करा आणि तुम्ही खेळत असताना खेळा. वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले. तुम्ही काम करत असताना काम करा आणि तुम्ही खेळत असताना खेळा. वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले. नेक्स्ट. बोलण्याआधी विचार करा. थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्याआधी विचार करा. थिंक बिफोर यू स्पीक. पुढे पहा किंवा समोर पहा.
लुक अहेड, पुढे पहा किंवा समोर पहा. लुक अहेड. नेक्स्ट, त्याची काळजी घे किंवा तिची काळजी घे. टेक केअर ऑफ हिम किंवा हर. त्याची काळजी घे किंवा तिची काळजी घे. टेक केअर ऑफ हिम किंवा हर. कृपया मला लाजवू नका. प्लीज डोंट एम्बॅरेस मी. कृपया मला लाजवू नका. प्लीज डोंट एम्बॅरेस मी. अशी ही वाक्ये आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी खूप खूप मदतीची ठरतात. यांचा तुम्ही खूप सराव करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर ठीक आहे, पुन्हा भेटूयात पार्ट 12 मध्ये. धन्यवाद.